कधी विचार केलाय की आपलं ब्लड सर्क्युलेशन म्हणजे रक्तप्रवाह व्यवस्थित चालू आहे की नाही आणि हे ओळखायचं कसं? गंमत म्हणजे याचं उत्तर अनेकदा कुठे दूर नाही तर आपल्या पायांमध्येच लपलेलं असतं. हो, आणि आज आपण बरोबर याच महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. चला, एक सोपी कल्पना करूया. आपलं शरीर आहे ना, ते एका भारी जिवंत मशीनसारखं आहे. आणि कुठल्याही मशीनला चालायला काय लागतं? बरोबर, इंधन. आपल्या शरीराचं मुख्य इंधन आहे आपलं ब्लड सर्क्युलेशन. म्हणजे बघा, गाडी पेट्रोलशिवाय चालत नाही, तसंच आपलं शरीर रक्ताभिसरणाशिवाय कामच करू शकत नाही. तर मग हे ब्लड सर्क्युलेशन म्हणजे नक्की काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर ही आपल्या शरीराची एक सुपर एफिशियंट डिलिव्हरी सिस्टम आहे. विचार करा, ती शरीराच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन आणि सगळी पोषक तत्व पोचवते आणि तिथला सगळा कचरा गोळा करून परत आणते. आहे की नाही कमाल सिस्टम? पण प्रॉब्लेम तेव्हा होतो जेव्हा या इंधन पुरवठा सिस्टममध्ये काहीतरी गडबड होते. आणि तुम्हाला माहितीये का, धोक्याची पहिली घंटा कुठे वाजते? आपल्या पायांमध्ये. कारण आपलं हृदय रक्ताला शरीरातल्या सगळ्यात लांबच्या ठिकाणी म्हणजेच पायांपर्यंत पोचवण्यासाठी खूप मेहनत घेत असतं. त्यामुळे तिथे काही बिघाड झाला ना की लगेच लक्षात येतं. तर मग असे कोणते 3 महत्वाचे वॉर्निंग सिग्नल्स आहेत जे आपले पाय आपल्याला देतात? असे संकेत ज्यांच्याकडे आपण चुकूनही दुर्लक्ष नाही करायला पाहिजे. चला, एक एक करून समजून घेऊया. ओके. तर पहिला संकेत, आणि हा खूप कॉमन आहे, पायांवर आणि घोट्यांवर सूज येणं. अनेकदा आपण याला अरे खूप चाललो म्हणून असेल असं म्हणून सोडून देतो. पण थांबा, हे फक्त थकव्याचं लक्षण नाहीये. यामागे काहीतरी गंभीर असू शकतं. बरं, मग ही सूज ओळखायची कशी? बघा, जर जास्त वेळ उभं राहिल्यावर किंवा बसल्यावर ही सूज वाढत असेल, आणि दुसरा एक महत्वाचा क्लू, जर तुम्ही त्या सुजलेल्या जागेवर बोटाने दाबलत तर तिथे खड्डा पडतो आणि तो लगेच भरून येत नाही. हे खूप महत्वाचं आहे, कारण हे हृदय, किडनी किंवा आपल्या नसांशी संबंधित काहीतरी प्रॉब्लेम असल्याचं लक्षण असू शकतं. आता वळूया दुसऱ्या संकेताकडे. पाय नेहमी थंडगार पडणं. आता बघा, थंडीमध्ये पाय थंड होणं नॉर्मल आहे. पण जर अगदी उन्हाळ्यात सुद्धा किंवा नेहमीच तुमचे पाय बर्फासारखे थंड लागत असतील तर हा एक मोठा रेड फ्लॅग आहे. याचा अगदी सरळ आणि सोपा अर्थ आहे की रक्त शरीराच्या टोकापर्यंत म्हणजे आपल्या पायांपर्यंत पाहिजे तसं पोहोचतच नाहीये. आणि यामागे थायरॉईडसारखी कंडिशन किंवा पेरिफेरल आर्टरी डिझीज, ज्याला PAD म्हणतात, असं काहीतरी असू शकतं. यात होतं काय की आपल्या रक्तवाहिन्या अरुंद होतात. आणि तिसरा, शेवटचा संकेत आहे पायांमध्ये गोळे येणं, विशेषतः पोटऱ्यांमध्ये. अचानक क्रॅम्प येतो ना, कधी चालताना किंवा खूपदा तर रात्री झोपेतच पाय आखडतो. हे तेच. पण हे गोळे येतात का? याचं कारण आहे की आपल्या मसल्सना म्हणजे स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाहीये. का नाही मिळत? कारण तिथे रक्ताचा पुरवठा कमी होतोय. आणि हा असा संकेत आहे ज्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे आपण स्वतःच मोठ्या धोक्याला आमंत्रण देतोय. ओके. तर आत्तापर्यंत आपण प्रॉब्लेम्स तर समजून घेतले. पण मग यावर उपाय काय? घाबरून जायचं कारण नाही. चांगली गोष्ट ही आहे की आपल्या जीवनशैलीत काही साधे सोपे बदल करून आपण हे सर्क्युलेशन नैसर्गिकरित्या सुधारू शकतो. चला तर मग बघूया आपला ॲक्शन प्लॅन काय आहे. पहिली गोष्ट, रोज फक्त 30 मिनिटं चाला किंवा योगा करा. बस एवढंसं जरी केलं तरी खूप फरक पडतो. दुसरी सोपी गोष्ट, रात्री झोपताना पायांखाली एक उशी घ्या. पाय थोडे उंच ठेवल्याने काय होतं की रक्त परत हृदयाकडे जायला मदत होते. आणि तिसरं, कोमट तेलाने पायांना हलका मसाज करा. यामुळे मसल्स रिलॅक्स होतात आणि ब्लड फ्लो वाढतो. आता परत येऊया आपल्या मशीनच्या इंधनाकडे म्हणजे आपल्या जेवणाकडे. कारण योग्य आहार घेऊन आपण ह्या संपूर्ण सर्क्युलेशन सिस्टीमला आतून मजबूत करू शकतो. तर काय खायला पाहिजे? बघा, आपल्या स्वयंपाकघरातच सगळा खजिना आहे. लसूण खा, ते कोलेस्ट्रॉल कमी करतं. आलं, जे ब्लड फ्लो वाढवतं. हळद तर सूज आणि इन्फ्लमेशन कमी करण्यासाठी उत्तमच आहे. बीटरूटचा रस नायट्रिक ऑक्साईड वाढवतो, ज्यामुळे रक्तवाहिन्या रिलॅक्स होतात. आणि हो, नाट्स, ज्यात ओमेगा 3 असतं, ते आपल्या रक्तवाहिन्यांना मजबूत बनवतात. आणि काय खायचं नाही? हे तर त्याहून सोपं आहे. जंक फूड, खूप जास्त मीठ आणि पॅकेटमधले प्रोसेस केलेले पदार्थ, हे आपल्या रक्तवाहिन्यांचे शत्रू आहेत असं समजा. यांना दूरच ठेवा. एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे.
घरगुती उपाय नक्कीच महत्वाचे आहेत, पण एक वेळ अशी येते जेव्हा आपल्याला डॉक्टरांकडे जायलाच पाहिजे. ही लिमिट ओळखणं फार महत्वाचं आहे. तर डॉक्टरांकडे कधी जायचं? जर पायांवरची सूज अजिबात कमी होत नसेल, चालताना दुखणं वाढतच जात असेल, किंवा पाय खूपच जास्त थंड पडत असतील किंवा बधीर होत असतील, तर अजिबात वेळ घालवू नका. लगेच डॉक्टरांना भेटा, कारण ही लक्षणं गंभीर असू शकतात. आणि खरं तर हेच या सगळ्या चर्चेचं सार आहे. वेळेवर चेकअप आणि योग्य उपचार यामुळे आपण भविष्यातल्या मोठ्या आजारांना टाळू शकतो. लक्षात ठेवा, आपलं शरीर जे सिग्नल देतंय त्याकडे लक्ष देणं ही आपल्या आरोग्यातली सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणून जाता जाता एक प्रश्न स्वतःला विचारा की आपलं शरीर आपल्याला कोणते संकेत देत आहे आणि आपण ते ऐकतोय का? यावर नक्की विचार करा.